ज्या प्रशासनाने कलेक्टर आणि एसपीने त्या समाजकंटकाला दगडफेक करण्याची मुभा दिली त्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही एवढ्याच भाषेमध्ये तीव्र निषेध करत आहोत। त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत परभणी शहरातली बाजारपेठ बंद राहील। बाजारपेठ बेमुदत बंद। व्यापाऱ्यांना विनंती आहे, आपल्याला कोणाला भीक मागायला जायचं नाही। सूर्यकांत हाके, व्यापारी महासंघ जिला अध्यक्ष परभनी, इन्होंने घोषणा की है कि सारा बाजार बंद रहेगा, बंद पुकारा है। देखिए खास रिपोर्ट हमारे चैनल पर। अगर आप हमारे चैनल पर नए हैं तो सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। किसी भी न्यूज़ या विज्ञापन के लिए स्क्रीन पर दिए हुए नंबर पर कांटेक्ट करें। आइए देखिए पूरी रिपोर्ट। 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता ज्या समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची संविधानाची प्रत पाडण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीचा, त्या प्रकरणाचा व्यापारी महासंघ तीव्र निषेध व्यक्त करत आहे। परंतु 11 तारखेला सकाळपासून बाजारपेठ आमची बंद असताना सुद्धा ज्या समाजकंटकांनी बाजारपेठेमध्ये येऊन दगडफेक केली आणि ज्या प्रशासनाने कलेक्टर आणि एसपीने त्या समाजकंटकाला दगडफेक करण्याची मुभा दिली त्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही एवढ्याच भाषेमध्ये तीव्र निषेध करत आहोत। आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही बाजारपेठ बेमुदत बंद करत आहोत। जोपर्यंत आमच्या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाई पंचनामे करून मिळत नाही आणि इथल्या कलेक्टर आणि इथल्या एसपीची बदली होत नाही, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत परभणी शहरातली बाजारपेठ बंद राहील। अशा प्रकारचा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं सूर्यकांत हाके यांनी घेतलेला आहे। धन्यवाद। कोटी रुपयाचे नुकसान झाले बेगणित, त्याचीच मोजमाप करा आणि मोजमाप करून व्यापाऱ्यांना मावेजा द्या अशी व्यापारी महासंघाची मागणी आहे। धन्यवाद। कुठेतरी व्यापाऱ्यांना दहशतीखाली ठेवण्यासाठी त्याच्यामुळे व्यापारी महासंघ बाजारपेठ बंद ठेवून आमचा निषेध व्यक्त करत आहे। आणि आता बघू लोकांना काय काय भेटतंय, लोकांना अन्न भेटतंय का, औषध भेटतंय का आणि त्याची कलेक्टर किती काळजी घेतोय हे बघू। आणि म्हणून बाजारपेठ बेमुदत बंद। व्यापाऱ्यांना विनंती आहे, आपल्याला कोणाला भीक मागायला जायचं नाही, निवेदन देत बसायचं नाही। आपण आपले दुकानं बंद करून, दुकानं बंद करा, दुकानासमोर येऊन बसा। निवेदन देणार व्यापारी महासंघ निवेदन देणार नाही, भीक मागणार नाही, कोणाच्या दारात बसणार नाही। आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला गल्लीतलं तंतोतंत माहिती आहे, तुम्हाला गल्लीतलं माहिती आहे। शासनाकडे आम्ही भीक मागणार नाही, शासनाला कळतं काय चाललंय ते आणि शासनाने ही भूमिका मांडावी। आणि माझी आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, इथला कलेक्टर आणि इथला एसपी आमची बाजारपेठ उघडावी असं वाटत असेल तर तात्काळ यांचे निलंबन करा, यांची बदली करा आणि आमचा मावेजा तात्काळ मंजूर करा एवढी विनंती आहे। आम्ही निवेदन